हॅलो 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 दादा दादा लावा आता व्यवस्थित. हा हे चांगलाच लागलाय, फक्त थोडा सारखं तुम्हाला पण डिस्टर्ब करायचं आणि आम्हाला पण कसं तरी वाटतं. हॅलो हॅलो चांगला लागला. हॅलो 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 हॅलो. आवाज येतोय ना आता? आवाज येतोय ना? झोपलेव काय? झोपलेव नाही ना? थोडक्यात झोप उडवतो. कारण विषय काय होता हा विषय कारण आपण मानलं पाहिजे. ते कशा म्हणतात? व म्हणतात बाऱ्या पहिल्या भाऊ भाऊ तसा झोल का. आता म्हणतात आपल्याकडे बराच वेळ आहे. आधी लय पलवली, लय म्हणजे काय अगदी वैभव दादा कुठे गेले? वैभव दादा पवार बैल अगदी आहे ना मैदान सोडून बाहेर गेलं. चिखलाकडे नांगर पलीकडे बसायला पण असं त्याचा या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम राजकारणाप्रेमी मायबाप प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा. तर तुम्ही मित्रांनो पक्षामध्ये आहे बघा शे काही गडबडीत नाव लावून गेलं. आमचे आधारस्तंभ, आमचे मार्गदर्शक अगदी प्रत्येक कार्यक्रमामध्ये, अगदी प्रत्येक गाण्यामध्ये ज्यांचं सहकार्य, ज्यांचा पाठिंबा आम्हाला नेहमी असतो. आणि म्हणून आमच्यासारखे हे कलाकार अगदी पुढे त्या वाटचाली जात असतात. आमचे आदरणीय काकाळे सर हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना देखील शाहिरी मानाचा वजन करतो. त्याचप्रमाणे नरेंद्र दादा मोरे आंबिवली रत्नागिरी दादाच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहादर पारितोषिक. त्याचप्रमाणे माझा भाऊ विकी सुर्वे आज पहिल्यांदा हा कार्यक्रम पाहण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. माझा वर्गमित्र त्याच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि फरमाईश आलेली आहे वेळीसाठी आला तुझ्यासाठी. त्याचप्रमाणे बाबासाहेब गीते ऑडिटर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहादर पारितोषिक. या सर्व माझ्या बक्षिसांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर विषय त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो आमचे अजय दादा दिवेकर महाड आणि त्यांचे सर्व सहकारी हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचा प्रथम सडकर रत्नागिरी पावस या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेला आहे. या सर्व माझ्या चाहत्यांना मित्रपरिवारांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर मित्रांनो आता विषय कसा आहे बघा. शाहिरांनी म्हणजे आज मला वाटतं माझा आणि शाहिरांचा हा चौथा कार्यक्रम असेल. पण शाहीर आज मला ज्ञानदीप गोविंदकर काहीशे वेगळेच पाहायला मिळाले. आज शाहीर मला ही जी रग आहे ना अंगातली बुवा ती पाहायला मिळालेली नाही. चला कधी कधी आहे ना 4 दिवस सासू तर 4 दिवस सुनेच, कधीतरी सासू वरचढ कधीतरी सून वरचढ. पण बुवा आज तुमचा जो कार्यक्रम, मी असं म्हणत नाही की तुम्ही भारी वाईट, तुम्ही कार्यक्रम चांगलाच केला, पण जे शाहीर ज्ञानदीप गोविंदकर ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजेश बुवा गातोय, ज्यांचा ऐकून काहीतरी राजेश बुवा शिकतोय, ते गोविंदकर बुवा आज पाहायला मिळालेले नाही. असं म्हणून चला रात्र थोडी आणि सोंगपार विषय काय आहे बघा. त्याला काय आता बोलू आहे ना, बहुत प्यार करते तुमको सनम, कसम चाहने दो, कसम चाहने दो, खुदा की कसम. शाहिरांची सवय तीही पडली, तेही शाहीर. आता जल्ला नक्की पाणी मुरलंय कुठं पता लागत नाही. तुम्ही म्हणता संगीतकारांचे नाव घेतले नाही म्हणून त्यांनी आता असू दे बुवा. चला परत म्हणतात शाहीर पण म्हणतात एक महत्वाचा मुद्दा मित्रांनो की शाहीरने माझ्या विषयाचं उत्तर दिलं. बरोबर बसणार खाली, पाय दुखत नाही, जेवणाचा डबा पाठी आलाय, काळजी करायची नाही, भरपूर जेवण आहे. विषय काय, शाहीरने माझ्या विषयाचं उत्तर दिलं मित्रांनो. हे उत्तर शाहीर विषय काय माहितीये की तुम्ही शिक्षक आहात. तुम्हाला मी सांगणे एवढा मी मोठा नाही, तुम्ही पेशाने शिक्षक आहात. हल्ली लोक गाण्यापेक्षा ऐकण्याला लय हुशार झाले. कधीच कोणतरी म्हणतो ए चल बुवा बारी बंद कर, त्याला माहितीये की बुवा काय टाइमपास करतोय. पण शाहीर विषय काय, तुम्ही शिक्षक आहात. माझ्या विषयाचं ते उत्तर दिलं बुवा.